पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, दूधसागर धबधबा भारतातील कोणत्या राज्यात आहे? दूधसागर धबधबा भारतातील कोणत्या राज्यात आहे? आपले पर्याय आहेत: ए गोवा, बी बिहार, सी पंजाब, डी बंगाल। तुमचे बरोबर उत्तर असेल ए गोवा। प्रश्न 2, स्वतःचे जेट विमान असलेला एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे? स्वतःचे जेट विमान असलेला एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे? आपले पर्याय आहेत: ए युवराज सिंग, बी विराट कोहली, सी महेंद्रसिंग धोनी, डी सचिन तेंडुलकर। तुमचे बरोबर उत्तर असेल बी विराट कोहली। प्रश्न 3, भारतातील कोणत्या राज्यात काळा तांदूळ पिकवला जातो? भारतातील कोणत्या राज्यात काळा तांदूळ पिकवला जातो? आपले पर्याय आहेत: ए पंजाब, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी मणिपूर। तुमचे बरोबर उत्तर असेल डी मणिपूर। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, कोणता पदार्थ पाण्यातही जळतो? कोणता पदार्थ पाण्यातही जळतो? आपले पर्याय आहेत: ए चांदी, बी सोने, सी डायमंड, डी सोडियम। तुमचे बरोबर उत्तर असेल डी सोडियम। प्रश्न 5, कोणत्या ग्रहावर सूर्य पश्चिमेकडून उगवतो? कोणत्या ग्रहावर सूर्य पश्चिमेकडून उगवतो? आपले पर्याय आहेत: ए युरेनस, बी बुध, सी शुक्र, डी शनी। तुमचे बरोबर उत्तर असेल एक युरेनस। प्रश्न 6, मुस्लिम दिवसातून किती वेळा नमाज करतात? मुस्लिम दिवसातून किती वेळा नमाज करतात? आपले पर्याय आहेत: ए 5 वेळा, बी 7 वेळा, सी 2 वेळा, डी 4 वेळा। तुमचे बरोबर उत्तर असेल ए 5 वेळा। प्रश्न 7, भारतातील कोणत्या राज्यात आतापर्यंत फक्त एकच पंतप्रधान झाला आहे? भारतातील कोणत्या राज्यात आतापर्यंत फक्त एकच पंतप्रधान झाला आहे? आपले पर्याय आहेत: ए गोवा, बी बिहार, सी सिक्कीम, डी तेलंगणा। तुमचे बरोबर उत्तर असेल डी तेलंगणा। प्रश्न 8, रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते? रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते? आपले पर्याय आहेत: ए तोरणा, बी माऊली, सी जावळी, डी रायरी। तुमचे बरोबर उत्तर असेल डी रायरी। प्रश्न 9, मध खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? मध खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? आपले पर्याय आहेत: ए भात, बी भाकरी, सी तूप, डी मीठ। तुमचे बरोबर उत्तर असेल सी तूप। प्रश्न 10, मुळा खाल्याने कोणता रोग होतो? मुळा खाल्याने कोणता रोग होतो? आपले पर्याय आहेत: ए मुतखडा, बी कर्करोग, सी ताप, डी हृदयरोग। तुमचे बरोबर उत्तर असेल डी हृदयरोग। तसेच क जीवनसत्वामुळे त्वचा निरोगी राहण्यास देखील मदत होते। मुळ्यामुळे लाल रक्तपेशी वाढण्यास देखील मदत होते आणि रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास देखील मुळा मदत करतो। मुळ्यामध्ये अँथोसायनिन नावाचे फ्लेव्होनॉइडचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते। प्रश्न 11, झाडावर उगवणारे सर्वात मोठे फळ कोणते आहे? झाडावर उगवणारे सर्वात मोठे फळ कोणते आहे? आपले पर्याय आहेत: ए फणस, बी पपई, सी नारळ, डी कलिंगड।
मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.